आज आपण स्टेट बोर्डमध्ये जो 12th टॉपिक आहे मॅथमॅटिकल लॉजिक, त्याच्यामध्ये ट्रूथ टेबल कसं फॉर्म करायचं याचं एक एक्झाम्पल बघणार आहोत. तर आता ट्रूथ टेबल फॉर्म करण्यासाठी आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन काय पाहिजे ते पहिल्यांदा आपण बघू. समजा आता स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू, तर त्याची पॉसिबिलिटी काय असू शकतात? बोर्ड टी, फर्स्ट टी सेकंड एफ, फर्स्ट एफ सेकंड टी, और बोथ एफ. एक तर दोन्हीचे दोन्ही ट्रू असतील, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू असेल, किंवा दोन्ही फॉल्स असतील. आता आपल्याकडे 4 टाईपचे कनेक्टिव्ह आहेत. समजा पी आणि क्यू हे स्टेटमेंट आहेत, त्याचं जर आपल्याला डिस्जंक्शन काढायचं असेल तर ॲटलिस्ट वन ट्रू असायला पाहिजे, तर ट्रू होते. ॲटलिस्ट वन टी देन टी, आता इथं दोन्ही टी आहेत तर टी, परत ॲटलिस्ट वन टी देन टी, ॲटलिस्ट वन टी देन टी, दोन्हीचे दोन्ही एफ आहेत म्हणून एफ. नंतर कंजंक्शनमध्ये बोथ टी असलं पाहिजे तर टी, आता हे दोन्ही टी आहेत म्हणून टी. कंजंक्शनमध्ये एक जरी एफ आलं तरी एफ होते, म्हणजे हे एफ, हे एफ, हे एफ, हे तिन्ही पण एफ आले. मात्र डिजंक्शनमध्ये कमीत कमी एक टी किंवा दोन्ही टी आले तर टी होतात. नंतर कंडिशनलमध्ये, त्या कंडिशनमध्ये पहिलं टी आणि दुसरं एफ आलं तर एफ होते. फर्स्ट टी सेकंड एफ असेल तर एफ, इवन फर्स्ट एफ आणि सेकंड टीला पण नाही, फर्स्ट टी आणि सेकंड एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. आणि बाय कंडिशनलमध्ये काय होतं, तर सिमिलर असताना टी, दोन्ही टी असताना टी येते, दोन्ही एफ असताना टी, हे दोन्ही टी आहेत म्हणून टी, दोन्ही एफ टी. आणि अपोजिट असेल, टी एफ असेल किंवा एफ टी असेल तर एफ. हा बेसिक टेबल आहे. हा पार्ट असल्याशिवाय आपल्याला प्रॉब्लेम ट्रूथ टेबलचे सॉल्व्ह करता येत नाहीत, इक्वॅलन्सचे येत नाहीत, टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शनचे येत नाहीत. हे मात्र इम्पॉर्टंट आहे. इवन आता निगेशन, समजा स्टेटमेंट ट्रू आहे तर निगेशन फॉल्स, स्टेटमेंट फॉल्स असेल तर निगेशन ट्रू. आता आपण इथे एक एक्झाम्पल डिस्कस करू, क्वेश्चन बघू पहिल्यांदा. तर हा सिम्पल क्वेश्चन आहे, फक्त तुम्हाला आयडिया येण्यासाठी घेतलं आहे. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ दी लास्ट कॉलम ऑफ दी स्टेटमेंट. हे जे स्टेटमेंट तुम्हाला दिसतंय तर त्याच्या लास्ट कॉलमची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती आपल्याला या ठिकाणी फाईंड करायची. तर इवन मी तुम्हाला याचे ऑप्शन पण देतो, म्हणजे हे अशा प्रकारे ऑप्शन असतात, टी एफ, टी एफ किंवा एफ टी, एफ टी, टी एफ एफ टी, या टाईपचे आपल्याला ऑप्शन दिलेलं असतं. आपण त्यातलं कुठलं येतं ते बघू, जे काय येईल ते येईल. हे सगळे अशा टाईपचे ऑप्शन दिले असतात. हा क्वेश्चन आहे निगेशन ऑफ पी ऑर क्यू, डबल इम्प्लाइज निगेशन ऑफ पी अँड क्यू. ह्याच्यात काय कमी जास्त होऊ शकतं, थोडंफार चेंज पण होऊ शकतं. आपण ॲक्च्युअल आन्सर काढून बघू. तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी दिला ऑप्शन, हेच येतील असंही नाही, ह्याच्यात करायची थोडंफार चेंज पण होऊ शकतो. आता ह्याचं टेबल आपण बनवू. तर टेबल बनवताना काय काय लागणार आहे आपल्याला ते एकदा चेक करू. ह्याच्यातलं आपल्याला पी पाहिजे, क्यू पाहिजे आणि निगेशन पी पाहिजे. म्हणजे आता हे बघा, पी क्यू आणि निगेशन पी हे बेसिक कॉलम आहेत. पी मध्ये काय काय असतं, तर बोथ ट्रू, बोथ टी, फर्स्ट टी सेकंड एफ, फर्स्ट एफ सेकंड टी, आणि बोथ एफ. एवढ्याच पॉसिबिलिटी आहेत पी मध्ये. एकतर दोन्हीचे दोन्ही टी असतील, दोन्ही एफ असतील, पहिला टी दुसरा एफ किंवा पहिला एफ दुसरा टी. आता निगेशन पी, या कॉलमचं डायरेक्ट निगेशन करायचं. हे टीचं निगेशन एफ, टीचं एफ, एफचं टी, एफचं टी. आता आपल्याला निगेशन पी ऑर क्यू पाहिजे, या दोन कॉलमचं ऑर पाहिजे. ह्याचं हे टू कॉलम्स आहेत ना, निगेशन पी ऑर क्यू. ऑरमध्ये ॲटलिस्ट वन टी देन टी. आता पहिल्या ह्याच्यात टी आहे, टी इथे एक पण नाही त्याच्यामुळे एफ, इथं टी आहे, टी तर टी. हे ऑर, या दोघांचं ऑर, ह्या दोन कॉलमचं सेकंड आणि थर्डचं. तर टी एफला टी, इथं दोन्ही एफ आहेत म्हणूनच एफ, नाही तर बाकी सगळे टी. नंतर पी अँड क्यू, हे तर आपल्याला माहीतच आहे. पी अँड क्यू अँडमध्ये बोथ टी असेल तर टी, काय दोन्हीच्या दोन्ही टी असेल तर पहिलेच आहे फक्त बोथ टी देन टी, अदरवाईज एफ, बोथ टी देन टी. पहिले दोन टी आहेत, बाकी सगळीकडे एफ आहे त्यामुळे एफ. आता ह्याचं डायरेक्ट निगेशन करायचं ह्याचं, म्हणजे काय होतं, एफ टी टी टी, याचं डायरेक्ट निगेशन करायचं.
टीचं एफ, एफचं टी, एफचं टी. आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, हे फर्स्ट स्टेटमेंट आहे आपलं आणि हे सेकंड आहे. तर फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट, हे हे फर्स्ट स्टेटमेंट, हे कॉलम 1, हा कॉलम 1 आणि हा निगेशन ऑफ पी अँड क्यू कॉलम सेकंड. तर त्याचं आपल्याला डबल इम्प्लाइज काढायचं या दोघांचं. तर डबल इम्प्लाइजमध्ये काय असतं, जर सिमिलर आलं समजा, डबल इम्प्लाइजमध्ये सिमिलर आलं तर टी. आता इथं टी एफ आहे त्यामुळे एफ, नंतर एफ टी आहे एफ, पुन्हा टी टी आहे टी, आणि नंतर परत टी टी आहे आणखीन टी. म्हणजे आता हे टी एफ आहे, अपोजिट आहे म्हणून एफ, पुन्हा एफ टी आहे एफ टी, अपोजिट एफ, सिमिलर आहे टी, परत सिमिलर आहे टी, म्हणजे टू एफ आणि टू टी. आता इथं जे आपल्याला ऑप्शन दिलेत त्याच्यामध्ये टू एफ आणि टू टी आपण कुठतरी एका ठिकाणी ते करेक्ट करू समजा आपल्याला एक आयडिया येण्यासाठी. तर मी एक जनरल दिलं होतं अंदाजे, पण त्याला आता हे अशा प्रकारचे ऑप्शन असतात. आता हे जे लास्ट ऑप्शन आहे एफ एफ टी टी, तर ते आपल्याला मॅच होते. म्हणजे आता आपण ते, मी एक अंदाजे दिलं होतं ऑप्शन, नंतर त्या आन्सरप्रमाणे करेक्ट केलं. तर ते अशा पद्धतीने आपण ट्रूथ, म्हणजे ट्रूथ टेबल जे आहेत ना त्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये कशा प्रकारे विचारलं जातं याचा एक नमुना मी तुम्हाला दिला. तर ह्याच्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे, महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये ट्रूथ टेबल जो आहे, ट्रूथ टेबल, तर ते यायला पाहिजे, सगळ्यात इम्पॉर्टंट ते आहे. हे तुम्हाला नोन असलं पाहिजे. आर असताना काय असतंय, अँड असताना काय असतंय, इम्प्लाइजला काय, डबल इम्प्लाइज, निगेशनचा टेबल माहीत पाहिजे. हे जर माहीत असेल हा टेबल, तर तुम्ही ट्रूथ टेबलचा, इक्वलन्सचा, टोटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शनचा कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. हे ऑप्शन अशा प्रकारचे असतात. आपण आता सॉल्व्ह केलं आहे, सॉल्व्ह केल्यानंतर आपलं जे आन्सर आलं फायनल, हे आपलं आन्सर आहे फायनल एफ एफ टी टी, जे की मी पुन्हा नंतर डी ऑप्शनमध्ये घेतले करेक्ट करून. मी एक अंदाजे दिले होते ऑप्शन या प्रकारचे एक्झॅक्ट, मग हे याला मॅच झालं. तर अशा प्रकारे आपण ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दी लास्ट कॉलम, किंवा त्याला आपण ट्रूथ टेबल पण म्हणू शकतो, ट्रूथ टेबल ऑफ दी लास्ट कॉलम ऑफ दी स्टेटमेंट, हे अशा प्रकारे ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारले जातात. तर हे अशाच प्रकारचे क्वेश्चन आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डिस्कस करत असतो. तुम्हाला आवडल्यानंतर हे लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना पण तुम्ही शेअर करू शकता. पर्टिक्युलरली जे 11-12मधले स्टुडंट आहेत ज्यांचं मॅथमॅटिक्समध्ये कॉन्फिडन्स कमी आहे, वीक आहे, अशा मुलांना सपोर्ट म्हणून आम्ही हे चॅनल स्टार्ट केलं आहे. तिथं प्रॉपर एज्युकेशन मिळत नाही, ते आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते चांगली तयारी करू शकतात. थँक्यू.